वाट बघता बघता 3 वेळा माझा पचका झाला. हे बघा, ही एक बस आली. मला वाटलं आता हे उतरतील. मी एकदम कॅमेरा झूम करून मोबाईल धरून उभी. पण हे बघा, किती वेळ वाट बघितली आणि कुणीच उतरलं नाही त्यातून. मग मलाच काय झालं हे. परत दुसरी बस आली. असं माझं काल 3 वेळेस झालं. मी वाट बघत होते कॅमेरा धरून. आता म्हटलं इथं लाल परी आली, आता याच्यातून ते उतरणारच. पण अरे, इतर थांबले पण नाही. आणि हे मी तुम्हाला दाखवते डायरेक्ट आम्ही घरी जाताना. कारण की मी कॅमेरा शूट करायला घेतला, पण व्हिडिओचं बटन ऑनच केलं नाही. मला असं वाटलं की व्हिडिओ शूट होता, पण काही चाललं नाही. हे मला नंतर घरी आलं कळलं. माझे 4 वेळेस पचका झालेला आहे काल. बसमधून तर उतरलेच नाही, आणि जी बस आली त्याचंही शूटिंग नाही केलं मी. हे बघा, आणि इतकं ऊन आहे 12:30 वाजता. बापरे, जे स्कार्फ घातले ना त्याच्यातून पण मला उन्हाच्या झळा लागतात. आणि यांनी टोपी पण काढून ठेवली, कारण की टोपी उडायला लागली होती ना. म्हटलं जाऊ दे, काढून टाका. हे बघा, किती ऊन असलं तरी शेतकऱ्यांना शेतात काम करावंच लागतं. बघा आमच्या इकडं ऊन काय, जाळ जरी असलं तरी त्यांना करावंच लागणार आहे. आणि ते करतातही, खूप कष्ट करतात बाबा, खूप अवघड. मग आम्ही आलो घरी आणि विश्वम आमची वाटच बघत होता कधी येणार, कारण की आम्हाला खूप उशीर झाला. हे खूप लेट आले. मी तिथं खूप उभी राहिले. मग तो एक्साइटमेंटमध्ये पप्पांकडे आला. त्यांनी हैदराबादवरून एवढं सामान आणलं. सगळंच बड्डेसाठी, बलूनपासून तर पेपर प्लेटपर्यंत सगळं तिकडूनच घेऊन आले ते. इथं परत गावात काही भेटतं, काही नाही भेटत. आणि मग बिर्याणीची तयारी करत होते. भात जरा शिजून घेत होते, इकडं मटण शिजत होतं. आणि बिर्याणीचं काय मला शूट करता नाही आलं, पण जेवढं मी केलं तेवढं मी तुम्हाला दाखवते. तळलेला कांदा वगैरे. आणि इकडं मटण शिजवलं आहे. हे बघा, टेस्टी झाली होती, पण बघायला नाही मिळणार. आणि या मोठ्या पातेल्यात मी केली होती 1 किलो मटणची. आणि हे बघा, दुपारी आम्ही करतो आहे डेकोरेशन. माझा नवरा एवढा थकलेला, पण तरी डेकोरेशन चालू आहे. मग मी करून घेतला मेकअप संध्याकाळी. मेकअप म्हणजे मला मेकअप करता येत नाही, फक्त कॉम्पॅक्ट पावडर आपलं लावायचं, काजळ, आयब्रोज, झाला मेकअप. नेल पेंट लावून घेतली. फोटो काढायचे आहेत, फोटोग्राफरला बोलवलेलं, काजळ लावलं. आणि मग मी रेडी झाले. मग फोटोवाले आले आणि मग त्यांनी ते डेकोरेशनचे फोटो घे, केकचे फोटो घे, असं त्यांचं चालू झालं. आणि त्यांनी एकही फोटो अजून दिलेला नाही आहे. गावाकडे लगेच देत नाही. हे बघा, असं डेकोरेशन केलेलं आम्ही घरीच. आणि मी असे रेडी झाले साडी घालून. आणि म्हटलं, कमर बेल्ट बांधू की नको बांधू. अशा प्रकारे आमचा काल